हिंगोली जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस व वादळी वारा होतोय, त्यामुळं जे शेतातील भाजीपाला उत्पादक शेतकरी असतील, त्याचबरोबर हळद उत्पादक शेतकरी असतील आणि आता फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. मी आता शेनगाव तालुक्यात आहे. शेनगाव तालुक्यातल्या एका फूल शेतीमध्ये आहे. आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांनी एकरामध्ये झेंडूच्या फुलांची लागवड केली. खरं तर लग्नसराई आहे आणि याच लग्नसराईला जे आहे ते फुलांची मागणी असते. म्हणून फुलाची मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी जे आहे ते 3 महिन्यापूर्वी झेंडूच्या रोपांची आपल्या शेतामध्ये लागवड केली आणि लागवडीनंतर जे आहे ते या झेंडूच्या फुलाला जे आहे ते फुलं लागली. मात्र होत असलेल्या वादळी वाऱ्यामुळं, जे अवकाळी पावसामुळं आणि बदलत्या वातावरणामुळे जे आहे ते या प्रकारे या फुलावरती जे आहे ते विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. आपण बघतो की कशा प्रकारे फुलं जे आहेत ते काळे पडत आहेत. हे आपण या अशा प्रकारे फुलं जे आहेत ते काळे पडत आहेत आणि फुलं काळे पडत असल्यामुळे जे आहे ते उत्पन्नात घट आहेत. आपल्यासोबत झेंडू उत्पादक शेतकरी आहेत. काय सांगाल, किती बाग आहे फुलाची आणि काय सगळं कसं? हे आपलं क्षेत्र आहे झेंडूचं 1 एकरभर. तर या झेंडूसाठी आपल्याला लागवड टोटल आतापर्यंत खर्च आलेला आहे 30-40 हजार रुपये. आणि नेमकंच पीक आपलं तोडणीला आलं आणि या मोसम बिघडल्यामुळं, त्याच्यावर करप आल्यामुळं आपल्याला 1 रुपया त्यातला घडलेला नाही. म्हणजे आपण 30-40 हजारानं लॉसमध्ये गेलेलो आहे. म्हणजे नेमकं शेतकऱ्याच्या हातात यायचं की निसर्ग साथ देत नाही, त्याच्यामुळं शेतकरी राजा म्हणजे डबघाई झालेला आहे. बरं, आता हे 50,000 रुपये आपले वाई गेले. आता याचा काही उपयोग नाही, सर्व करप आलेला आहे त्याच्यावर. याला ट्रॅक्टर फिरवायचं काम आहे, आता याचा काही उपयोग नाही राहिलेला. बरं. एकीकडे शेतकरी मेहनत घेतो, निसर्ग साथ देत नाही, दुसरीकडे शेतीमालाला भावही मिळत नाहीत बाजारात. शेतीमालाला तर भावच नाही. आता नेमकी हळद आली, हळद काढायची, त्या परत हे झाकायचं, ताडपत्री टाका, मजूर भेटत नाही. आणि ती नेमकी हळद यायची तर आली 12,000 आणि 10,000 हळद शेतकऱ्याची. शेतकऱ्याची भरपूर कष्ट आहेत, हाल आहेत. 1-1.5 लाख रुपये एकरी खर्च होते हळदीचा, 1.5 लाख रुपये. आणि उत्पन्न काय व्हायला तेवढंच व्हायला, काहीच करू नाही शेतकऱ्याला. आपण बघतो की शेतकऱ्यांनी जे आहे ते याच झेंडूच्या फुलावरती 40,000 ते 50,000 रुपये खर्च केला होता. मात्र होत असलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलावरती जे आहे ते करप्या रोग आला आणि या करप्या रोगामुळे झेंडूची शेती जी आहे ते पूर्णतः उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतेत आहेत. कॅमेरामॅन सायनाथसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, शेनगाव, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.